चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. न्यायालय शिपाई भरती असेल, लिपिक असेल किंवा वाहन चालक असेल, यासाठी अत्यंत महत्त्वाचा 2018 ते 25 मध्ये भारतीय राज्यघटना आणि पंचायत राजवर विचारलेले अत्यंत महत्त्वाचे 25 क्वेश्चन आपण घेऊन आलेलो आहोत. ज्या प्रश्नामध्ये समावेश आहे घटनेची वैशिष्ट्ये, नागरिकत्व व संघराज्य, आणीबाणी, राज्य शासन आणि घटनात्मक संस्था. 18 ते 25च्या सगळ्या पेपरमध्ये विचारलेले सोपे, सरळ आणि चांगल्या प्रकारचे क्वेश्चन आहेत जे आपण या लेक्चरमध्ये घेत आहोत. तुम्ही न्यायालयाची शिपाई भरती असेल किंवा कुठल्याही पेपरची तयारी करत असेल तर आपली नोट सुद्धा आहे, घेऊन टाका. 99 फीस आहे. नंबर सुद्धा तुम्हाला नंतर सांगतो, त्या नंबरला संपर्क करा. ओके, चला जास्त वेळ घेत नाही, लगेच आपण सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन तुम्हाला दिसतो या ठिकाणी. तर यातले क्वेश्चन आहे घटनेचे वैशिष्ट्य, उगम आणि अनुसूची. भारतीय राज्यघटनेने संसदीय शासन पद्धती, चला आपण पार्लमेंटरी सिस्टीम, ही कोणत्या देशाच्या घटनेवरून स्वीकारलेली आहे? संसदीय शासन पद्धती तुम्हाला डायरेक्ट विचारतील तर ती आपण ब्रिटन या देशातून स्वीकारलेली आहे. खालचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील 10व्या अनुसूचीचा 10th शेड्यूल संबंध कशाशी संबंधित आहे? प्रश्न असा विचारतील की सुरुवातीला घटनेमध्ये एकूण किती अनुसूच्या होत्या? 8 होत्या. आजच्या घडीला 12 अनुसूच्या आहेत. त्यातली 10वी अनुसूची कशा संदर्भात आहे? भाषा, पंचायत राज, पक्षांतर बंदी कायदा की केंद्र राज्य सूची. तर 10वी अनुसूची आहे तुमची पक्षांतर बंदी कायद्या संदर्भामध्ये 10वी अनुसूची आहे. आणि पक्षांतर बंदी कायदा जी काय घटना दुरुस्ती आहे तर एकूण 52वी घटना दुरुस्ती आहे. या 52वी घटना दुरुस्तीने पंचायत बंदी कायदा केलेला आहे. 52वी घटना दुरुस्ती कधीची आहे तर ह्या 1985 ची 52वी घटना दुरुस्ती. ओके, त्यानंतर झाले भाषेचं पाहिलं असेल तुम्ही तर पक्षांतर बंदी कायदा 8व्या अनुसूचीमध्ये 10व्या अनुसूचीमध्ये आहे. भाषा 8व्या अनुसूचीमध्ये आहे. केंद्र राज्य सूची ही 7व्या अनुसूचीमध्ये आहे, 7वी अनुसूची. आणि पंचायत राज ही 11व्या अनुसूचीमध्ये आहे. मग तुम्हाला कुठल्याही अनुसूची भाषेच्या अनुसूची विचारली तर 8वी आहे. केंद्र राज्य सूची संदर्भात जर अनुसूची विचारली तर 7व्या अनुसूचीमध्ये आहे. पंचायत राज 11व्या अनुसूचीमध्ये आहे आणि पक्षांतर बंदी कायदा 10व्या अनुसूचीमध्ये आहे. पुढचा क्वेश्चन बघा. एकच नागरिकत्व, एकच सिंगल सिटीजनशिप ही तरतूद भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? मग अमेरिकेकडून घेतलेली आहे, कॅनडाकडून, ब्रिटन की ऑस्ट्रेलिया? तर आपण सिंगल सिटीजनशिप, एकच नागरिकत्व ही तरतूद ब्रिटन किंवा इंग्लंड या देशाकडून घेतलेली आहे. पुढचा प्रश्न आहे जगातला सर्वात मोठी आणि लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे? आपलीच आहे, भारताची. 395 प्लस कलम आहेत, आता वाढलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्तीची जी काय प्रक्रिया आहे, अमेंडमेंट प्रोसेस, कोणत्या देशाच्या संविधानावरून ती घेतलेली आहे? घटना दुरुस्ती प्रक्रिया कुठल्या देशाच्या संविधानावरून घेतलेली आहे? घटना दुरुस्तीचा कलम 368. मग आपण दक्षिण आफ्रिकेकडून घटना दुरुस्ती प्रक्रिया घेतलेली आहे की जर्मनीकडून घेतलेली आहे? जपानकडून घेतलेली नाहीये, आयर्लंडकडून घेतलेली नाही. घटना दुरुस्ती प्रक्रिया, चला या प्रश्न उत्तर तुम्ही द्या मला. दक्षिण आफ्रिका की जर्मनी? ओके, खालचा प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात नागरिकत्वाची तरतूद दिलेली आहे? आता हा खूप वेळा प्रश्न आहे की कुठला भाग आहे ज्या भागामध्ये नागरिकत्वाची तरतूद दिलेली आहे? तर भाग 2 मध्ये, भाग 2 मध्ये. आणि त्याच्यामध्ये कलम दिले तुम्हाला, कलम 5 ते 11 मध्ये, कलम 5 ते 11 मध्ये बघा. भाग 2 नागरिकत्वाची तरतूद आहे, नागरिकत्व. कलम जर विचारलं, कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे. ओके, तर घटना दुरुस्ती प्रक्रिया आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे का जर्मनीकडून घेतलेली? मला कमेंटमध्ये उत्तर पटकन दिशी द्या. चल पुढचा, आता नागरिकत्व आणि संघराज्य. नवीन राज्याची निर्मिती करणं किंवा राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे? म्हणजे नवीन राज्य निर्माण करायचे किंवा एखादं राज्य आहे त्याच्या सीमामध्ये बदल करायचा आहे तर मग अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपती करू शकतो, पंतप्रधान करू शकतात, संसद करू शकते की सर्वोच्च न्यायालय? तर हा सर्वोच्च अधिकार आहे. कोणाला? नवीन राज्य निर्माण करायचं, एखाद्या राज्याच्या सीमा बदलायचा अधिकार हा संसदेला आहे. संसद म्हणजे कोण कोण? लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती मिळून संसद तयार होते. भारतीय राज्यघटनेच्या कलम 2 आणि 3 मध्ये
साध्या बहुमताने संसदेला तो अधिकार आहे नवीन राज्य निर्माण करण्याचा किंवा जे राज्य आहे त्याच्या सीमा बदलण्याचा. कुणाला? संसदेला. पुढचा प्रश्न आहे भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे किंवा बघा नागरिकत्व मिळवण्याचे किंवा ते रद्द करण्याचे नियम ठरवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? कोणाकडे आहे? निवडणूक आयोग, राष्ट्रपती, गृह मंत्रालय. तर अर्थात संसदेला आहे. भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे किंवा ते रद्द करण्याचे नियम ठरवण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे? तर संसदेलाच आहे. पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेने कलम 1 भारताचं वर्णन काय केलेलं आहे? कलम 1 मध्ये भारताचं वर्णन काय आहे? लोकशाही, संघराज्य, प्रजासत्ताक, नेमकं काय? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये राज्याचा संघ म्हणजेच युनियन ऑफ स्टेट असा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. कलम 1 मध्ये राज्याचा संघ, युनियन ऑफ स्टेट. 10 नंबरचा क्वेश्चन दिसतोय तुम्हाला बघा भारतात नागरिकत्व कायदा बघा प्रथम हा शब्द महत्वाचा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? भारतात नागरिकत्व कायदा प्रथम कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? तो 1955 ला प्रथम हा नागरिकत्व कायदा संमत करण्यात आलेला. कधी? 1955. न्यायालय शिपाई भरतीची आपली नोट्स आहे ज्यामध्ये 18 पासून ते 25 पर्यंत आलेले सगळे क्वेश्चन आहेत. हा ऑनलाईन टाइप मध्ये क्वेश्चन आहे. प्रश्न दिला आणि त्याचं उत्तर दिले. कुठल्या प्रकारे तिथं क्वेश्चनला नंबर टाकलेला नाहीये किंवा एमसीक्यू स्वरूपात दिलेलं नाही. एक 5000 प्लस क्वेश्चन आहेत आपले. त्यासोबत तुम्हाला एक 10 पेपर मिळतील टेस्ट पेपर जे 2018 ते 2025 पासून न्यायालयाने जे काही प्रश्न तुम्हाला विचारलेले शिपाई भरतीला, हमाला आणि फराज भरतीला सेम त्या रिलेटेड आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर हा नंबर आहे, या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. 9552 62 95 63 या नंबरला व्हॉट्सअपला हाय करा किंवा गुगल पे, फोन पे नंबर आहे 99 रुपये सेंड करा, तुम्हाला मिळून जातील. किंवा आपलं श्री अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा, तिथं सुद्धा मिळून जाईल. ओके चो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. पुढचा आहे भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद कोणत्या कलमात आहे? बघा प्रश्न होता तिकडं राष्ट्रीय आणीबाणी ही तरतूद किंवा घटनादुरुस्ती तरतूद आपण कुठल्या देशातून घेतलेली आहे? तर लक्षात ठेवा तो जो प्रश्न होता घटनादुरुस्ती तरतूद आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली. कुठला देश? दक्षिण आफ्रिका. आता इथं भारतीय राज्यघटनेत राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद कुठल्या कलमात आहे? तर कलम 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद आहे. राज्य आणीबाणी किंवा त्या ठिकाणी राज्यात राष्ट्रपती राजवट आहे तर ती कलम आहे 356 राज्य आणीबाणी संदर्भामध्ये. राज्य आणीबाणी 368 काय? तर घटना दुरुस्ती. 368 काय? घटना दुरुस्ती. हा आणि कलम 360 आहे आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी कुठली एक तुम्हाला आणीबाणीची तरतूद विचारतील, लक्षात ठेवा. राष्ट्रीय आणीबाणी म्हणलं 352 नुसार, राज्य आणीबाणी म्हणलं 356 नुसार किंवा राष्ट्रपती राजवट म्हणलं कलम 356 नुसार, आर्थिक आणीबाणी म्हणलं कलम 360 आणि घटनादुरुस्तीची कलम कुठली आहे तर 368 आहे. घटनादुरुस्ती ही प्रक्रिया आपण कुठल्या देशाकडून घेतलेली तर दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे. आणीबाणी ही तरतूद आपण जर्मनीकडून घेतलेली, लक्षात ठेवा. हे सुद्धा तुम्हाला विचारतील. खाली बघा 12 नंबरचा क्वेश्चन राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट आले का? प्रेसिडेंट रूल कोणत्या कलमान्वये लागू केली जाते? सांगितलं 356 नुसार. राष्ट्रपती राजवट किती? कलम 356 नुसार. 352 राष्ट्रीय आणीबाणी, 360 आर्थिक आणीबाणी आजपर्यंत कधीच लागली नाही आणि कलम 370 जे जम्मू काश्मीर संदर्भात होतं जे रद्द करण्यात आलेलं आहे. पुढचं भारतात आर्थिक आणीबाणी ज्याला फायनान्शियल इमर्जन्सी म्हणतात आतापर्यंत किती वेळा लागू करण्यात आलेली आहे? तर आतापर्यंत भारतामध्ये कलम 360 नुसार किती? कलम 360 नुसार फायनान्शियल इमर्जन्सी किंवा ज्याला आर्थिक आणीबाणी म्हणतात एकदाही लागू झालेली नाहीये किंवा लागू करण्यात आले नाहीये. त्याचं उत्तर आहे एकदाही नाही. पुढचा प्रश्न आहे बघा आणीबाणीच्या काळात कोणते मूलभूत हक्क कधीही रद्द करता येत नाही? आणीबाणीची काळामध्ये कुठले मूलभूत हक्क जे कधीही रद्द करता येत नाहीत तर ते आहेत कलम 20 आणि 21. कलम 20 आणि 21 हे हक्क कधीही त्या ठिकाणी काय करता येत नाहीत? रद्द करता येत नाही. किती? कलम 20 आणि 21 दिसतंय तुम्हाला पर्याय? थोडीशी पट्टी आलेली हरकत नाही. 15 नंबरचा क्वेश्चन आहे
आणीबाणीची जी तरतूद आहे बघा, आणीबाणीची तरतूद भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे? आले का आता? काय आले? आणीबाणी. घटनादुरुस्ती दक्षिण आफ्रिका. आणीबाणी कुठल्या देशाकडून घेतली आपण? तर जर्मनी. वायमर संविधा, जर्मनीहून आपण आणीबाणी घेतलेली आहे, लक्षात ठेवा. खालचा प्रश्न आहे, राज्याचा महाधिवक्ता. महाधिवक्ता राज्याचा असतो, महान्यायवादी केंद्राचा असतो. राज्याचा महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल ज्याला म्हणतात, पदाची तरतूद कोणत्या कलमात आहे? कोणतं कलम आहे ज्या कलमामध्ये महाधिवक्ताची तरतूद आहे? कलम 155, कलम 200, कलम 76, कलम 165. तर महाधिवक्ताची तरतूद आहे कलम 165 मध्ये. ओके, 76 मध्ये काय दिलं पुढे? अटॉर्नी जनरलचे 76. हा, विधानसभेचा सदस्य आमदार होण्यासाठी किमान किती वयोमर्यादा वर्ष असणे? समजा आता तुम्हाला विधानसभेचा उभं राहायचं, आमदारकीला तुम्हाला उभं राहायचं आहे, तेच दिले विधानसभेचा सदस्य म्हणजे तुम्हाला आमदार व्हायचं आहे, तर होण्यासाठी किमान तुमचं वय किती वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे? तर 25 वर्ष. तुम्हाला जर आमदार व्हायचं असेल किंवा लोकसभेचा खासदार व्हायचा असेल, बघा विधानसभा तुम्हाला आमदार व्हायचं असेल किंवा लोकसभेचा खासदार व्हायचा असेल, तुमचं 25 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी राज्यसभेचा खासदार व्हायचा असेल किंवा विधान परिषदचा आमदार व्हायचं असेल, तर तुमचं वय पाहिजे 30 वर्ष पूर्ण. काय? राज्यसभा किंवा विधान परिषदचा आमदार व्हायचा असेल किंवा राज्यसभेचा खासदार व्हायचं, तुमचं वय पाहिजे 30 वर्ष पूर्ण. तुम्हाला त्या ठिकाणी राज्यपालाची निवडणूक लढवायची असेल किंवा तुम्हाला राष्ट्रपतीची निवडणूक लढवायची असेल, तर तुमचं वय पाहिजे कंप्लीट 35 वर्ष. 35 वर्ष तुमचं वय कंप्लीट पाहिजे. राज्यपाल व्हायचं असेल किंवा तुम्हाला राष्ट्रपती व्हायचं असेल. तुम्हाला मतदान करायचं असेल तर तुमचं 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला ग्रामपंचायतची निवडणूक लढवायची असेल तर तुमचं त्या ठिकाणी 21 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. ग्रामपंचायत निवडणूक तुम्हाला लढवायची किंवा सदस्य तुम्हाला ग्रामपंचायतचं व्हायचं असेल तर 21 वर्ष पूर्ण. याच्यावरती एक प्रश्न तुम्हाला विचारतातच. ठीक आहे, चला 18 नंबरचा क्वेश्चन खाली बघा. विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? प्रश्न महत्वाचा आहे. विधान परिषद सदस्याचा, आता विधानसभेचा कार्यकाल 5 वर्ष, लोकसभा कार्यकाल 5 वर्ष. आता विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर 6 वर्ष. 6 वर्षात. कारण विधान परिषद जसं राज्यसभा आहे कायमस्वरूपी सभागृह आहे किंवा वरिष्ठ सभागृह आहे, तसंच विधान परिषद सुद्धा विधान परिषद सदस्याचा कार्यकाल हा 6 वर्षाचा. पुढचा प्रश्न आहे, राज्याचे राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सुपवतात? तर सर विचार केलं तर राज्यपाल हे जे पद आहे हे पद राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून आहे. म्हणजेच राज्यपाल आपल्या पदाचा जो काय राजीनामा आहे तो राष्ट्रपतीकडे देतात. कोणाकडे देतात? राष्ट्रपती. पुढचा क्वेश्चन बघा. महाराष्ट्राच्या विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्राची विधानसभा तर किती आहे? त्याच्यात वाढ होणार आहे, पण सध्याच्याला किती आहे? तर 288 सदस्य हे महाराष्ट्राच्या विधानसभेत आहे. मग विधान परिषद किती आहे? तर 78 सदस्य हे विधान परिषद मध्ये आहेत. मग लोकसभेमध्ये किती आहेत? लोकसभा सदस्य महाराष्ट्रात किती संख्या आहे? राज्यसभा सदस्य महाराष्ट्रात किती? तर बघा 48 लोकसभेची सदस्य संख्या महाराष्ट्रामध्ये आहे, 19 राज्यसभेची सदस्य संख्या महाराष्ट्रात. लक्षात ठेवा, विधानसभा 288, विधान परिषद 78, लोकसभा 48 आणि राज्यसभा 19. पुढचा 21 नंबरचा क्वेश्चन. भारतीय निवडणूक आयोग ज्याला आपण निवडणूक आयोग म्हणतो, या निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केलेली आहे? कलम 280, कलम 315, कलम 312, कलम 324. तर कलम 324 नुसार भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद आहे. वित्त आयोग कलम 280 नुसार वित्त आयोगाची तरतूद आहे. कुठला आयोग? वित्त आयोग, कलम 280 नुसार. हा, मग मला सांगा, यूपीसी असेल किंवा एमपीसी असेल, केंद्रीय लोकसेवा आयोग असेल किंवा राज्य लोकसेवा आयोग असेल, तर त्याची कुठल्या कलमानुसार स्थापना करण्यात आलेली त्याची सुद्धा कमेंट करा. चला, भारताचा नियंत्रक
आणि महालेखा परीक्षक, भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक ज्यांना कॅग म्हणतो, याची नियुक्ती कोण करतो? तर कोण करतं? राष्ट्रपती यांची नियुक्ती करतात. केंद्राचे जे काय घटनात्मक पद आहे सगळ्यांची सरासरी राष्ट्रपती नियुक्ती करतात. बघा, वित्त आयोगाची फायनान्शियल कमिशनची स्थापना दर किती वर्षांनी होते? कलम सुद्धा तुम्हाला इकडे दिलेला आहे. कलम इकडे हे 280 कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना. कलम किती आहे? 280 नुसार वित्त आयोग, फायनान्शियल कमिशन आपण ज्याला म्हणतो, त्याची दर किती वर्षांनी केली जाते? कितवा वित्त आयोग चालू आहे सध्या? तर दर 5 वर्षांनी त्याची नियुक्ती केली जाते. पुढचं, लोकसेवा आयोग एमपीसी असेल किंवा युपीसी असेल, अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? राष्ट्रपतीकडे. बघा, युपीसी आहे म्हणून तुम्हाला राष्ट्रपती वाटलं, परंतु जर इथं युपीसी नसतं, ठीक आहे, नुसतं असं दिलं असं तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीसी अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाकडे, असं जरी असतं तरी राष्ट्रपतीचं उत्तर आलं असतं. लक्षात ठेवायचं. बघा, केंद्रीय असेल किंवा राज्य असेल, लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीलाच असतो. परंतु जर राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या एमपीसी राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी नेमणूक करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तो राज्याच्या राज्यपालाला आहे, परंतु त्यांना दूर करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे. पुढचं 25 नंबरचा क्वेश्चन आहे, भारताचे महान्यायवादी ज्याला आपण अटॉर्नी जनरल म्हणतो, कोणाचे सर्वोच्च कायदेशीर सल्लागार आहे? जसं महाधिवक्ता आपल्या राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो, तसंच हा महान्यायवादी, भारताचा महान्यायवादी काय असतो? केंद्राचा किंवा भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. कोणाचा? भारत सरकारचा. आता इकडे तुम्हाला दिलंय, विधानसभा आमदार व्हायचं असेल किंवा खासदार व्हायचं असेल लोकसभेत, तुमचं वय किती कंप्लीट पाहिजे हे सविस्तर संपूर्ण डिटेल दिलेलं आहे. तुम्हाला न्यायालयाची शिपाई भरती हवाल किंवा फरासची नोट्स पाहिजे असेल किंवा तुम्हाला टेस्ट पेपर पाहिजे असेल तर हा नंबर आहे, या नंबरला संपर्क करा. 95 52 62 95 63. कॉल न करता फक्त व्हॉट्सअपला मेसेज करून द्या, तुम्हाला लिंक पाठवली जाईल आपल्या ॲपची, किंवा डायरेक्ट हा आपला गुगल पे फोन पेचा नंबर आहे, गोविंद नवल सर नाव येईल, त्याच्यावर फीस पे करा, तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा मिळतील. व्हॉट्सअपला नसेल पाहिजे तर आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण बघा, न्यायालयाचा तुमचा जो का 26 एप्रिलला पेपर आहे, शक्यतो सांगतो तुम्हाला, आपण जेवढे काय लेक्चर घेतो ते व्यवस्थित बघून घ्या. खूप सारे प्रश्न आपण 2018 ते 25चं जे काही प्रश्न विचारले ते समोर ठेवूनच त्याच प्रकारे तुम्हाला सगळे क्वेश्चन डिझाईन करतो. ठीक आहे, थांबतोय. टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे.